बिहार राज्यामध्ये पटना नावाचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये रामपूर नावाचे गाव आहे आणि या गावामध्ये गायत्री नावाची एक विधवा महिला राहत होती। गायत्रीकडे स्वतःची 2 एकर जमीन असते आणि गावात रस्त्याच्या कडेला खेटून तिचे स्वतःचे घर असते आणि घराशेजारीच तिचे 2 दुकाने असतात, पण ते सध्या बंद असतात। त्यामुळे गायत्री विचार करते की आपल्याकडे कमवण्याचं कसले साधन नाही, त्यामुळे हे दोन्ही दुकाने आपण भाड्याने देऊन टाकू आणि आपल्या घरामध्ये एक रूम देखील खाली आहे। जर कोणाला भाड्याने रूम मध्ये राहायचे असेल तर त्याला आपण ही रूम भाड्याने देऊन टाकू। अशा प्रकारे ही गायत्री आपल्या शेजारच्यांना सांगत असते की कोणाला जर दुकान किंवा रूम भाड्याने पाहिजे असेल तर मला सांगा आणि अशा प्रकारे ती आपल्या कामामध्ये व्यस्त होऊन जाते। गायत्रीला एक 7 वर्षाचा मुलगा असतो आणि तो मुलगा आता शाळेमध्ये जात असतो। गायत्री ही घरामध्ये एकटीच असते कारण बऱ्याच वर्षापूर्वी तिच्या नवऱ्याचं निधन झालेलं असतं। असे दिवसामागून दिवस जात असतात। शेवटी 10 ऑगस्ट 2025 रोजी गायत्रीच्या शेजारी राहणारी मनीषा नावाची महिला गायत्रीकडे येते आणि गायत्री सोबत गप्पा मारू लागते। गप्पा मारता मारता मनीषा गायत्रीला म्हणते, तुझ्याकडे कमवण्याचं कसलं साधन नाही, मात्र तुझ्याकडे 2 दुकाने आहे आणि ते देखील अगदी मेन रस्त्याला खेटून आहे। तू त्या दुकानामध्ये एखादं किराणा मालाचं दुकान टाकू शकतेस। गायत्रीला देखील ती गोष्ट पटते आणि गायत्री म्हणते, हो, माझ्याकडे आता पैसे देखील शिल्लक आहे आणि मी 2 ते 3 दिवसामध्ये एक किराणा मालाचं दुकान टाकून देते। आता गायत्रीने रस्त्याच्या कडेलाच किराण्याचं दुकान टाकलं होतं आणि तिच्या दुकानामध्ये चांगल्या पद्धतीने कस्टमर देखील येऊ लागले होते। गायत्रीचा चांगल्या प्रकारे धंदा होऊ लागला होता आणि गायत्री विचार करत होती की आता सर्व काही ठीक आहे। मात्र गायत्री जशी दुकान बंद करून आपल्या घरामध्ये जायची तसं तिला एकटं वाटायचं, कारण बऱ्याच दिवसापूर्वी तिच्या नवऱ्याचं निधन झालं होतं आणि तिला कुणीही साथीदार नव्हतं। त्यामुळे ती स्वतःच्या मनाला खात होती। असंच एक दिवस ती दुकानावरती बसलेली असताना कस्टमर येत होते आणि एक ट्रक ड्रायव्हर तिच्या दुकानावरती येतो। ट्रक ड्रायव्हर जेव्हा गायत्री देवीला बघतो तेव्हा तिच्याकडे बघून तो मोहित होतो। ट्रक ड्रायव्हरचं नाव अनिल असतं। अनिल गायत्रीला सिगरेट मागू लागतो। ती सिगरेट देते आणि त्यानंतर तो थंड पेय मागतो, चिप्स वगैरे मागतो आणि एवढं सर्व गायत्री देवी अगदी हसून खेळून त्याच्यासोबत गप्पा मारता मारता त्याला वस्तू देऊ लागते। तेव्हा हा अनिल तिला विचारतो, तुम्ही काय करता, तुमचा नवरा काय करतो? तेव्हा गायत्री त्याला सांगते की माझ्या नवऱ्याचं बऱ्याच वर्षापूर्वी निधन झालं आहे। तेव्हा या अनिलच्या मनामध्ये काहीतरी वेगळीच गोष्ट सुरू होते आणि हा अनिल थोडा वेळ तिच्यासोबत गप्पा मारल्यानंतर तिला म्हणतो, मला येथे राहण्याची व्यवस्था होईल का? संध्याकाळचे 7 वाजलेले असतात। अनिल गायत्रीला म्हणतो, माझा जो ट्रक आहे त्या ट्रकचा एक टायर पंक्चर झाला आहे, त्यामुळे आज रात्री माझी राहण्याची इथे व्यवस्था होऊ शकते का? तेव्हा गायत्री देखील त्याला म्हणते, हो, तुम्ही माझ्या घरामध्ये राहू शकता। माझ्या घरामध्ये तसं पण एक रूम खालीच आहे। आणि त्यानंतर ही गायत्री त्या ट्रक ड्रायव्हर अनिलला आपल्या घरी घेऊन जाते, त्याला रूम दाखवते आणि हळूहळू रात्रीचे 8 वाजतात। 8 वाजल्यानंतर गायत्री म्हणते, मी माझं किराण्याचं दुकान आता बंद करून येते आणि त्यानंतर ती दुकान बंद करून येते। स्वयंपाक वगैरे बनवते, आपल्या मुलाला जेवायला देते। त्यानंतर मुलगा जेव्हा झोपी जातो तेव्हाही त्या ट्रक ड्रायव्हर अनिलला देखील ती जेवण वाढून देते। ट्रक ड्रायव्हर अनिल त्या ठिकाणी जेवण करतो आणि त्यानंतर ही गायत्री म्हणते, माझा मुलगा आता झोपला आहे आणि मी देखील आता माझ्या रूममध्ये झोपणार आहे। आणि त्याच दरम्यान हा अनिल जो असतो तो बघतो की रात्रीचे 10 वाजलेले आहे आणि त्याचाच फायदा घेण्याचा हा अनिल ठरवतो। गायत्री देवीने घराचा मुख्य दरवाजा वगैरे सर्व बंद केलेलं असतं, मुलाला झोपी लावलेलं असतं आणि हा अनिल आता गायत्री देवीचा हात पकडतो। गायत्री देवीला म्हणतो, मी तुमची सुंदरता बघून मोहित झालो आहे। मला आजची रात्र तुमच्या सोबत घालवायची इच्छा आहे। त्यासाठी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने पैसे देखील देईल। आता पैशांचा जसा विषय निघतो तशी ही गायत्री देवीला लालच येते, कारण गायत्री एक लालची महिला असते। गायत्री देखील त्याच्यासोबत अगदी हसून त्याला हो म्हणते आणि त्यासाठी ती तयार होते। त्यानंतर हा ट्रक ड्रायव्हर अनिल आणि गायत्री यांच्या दोघांमध्ये जोरदार अनैतिक संबंध प्रस्थापित होतात।
दोघांच्याही मर्जीने त्या ठिकाणी सर्व गोष्टी झाल्यानंतर सकाळी जेव्हा अनिल त्या ठिकाणी उठतो त्यानंतर तो गायत्रीला 1000 रुपये काढून देतो आणि 1000 रुपये घेतल्यानंतर गायत्री देखील खुश होते. आता ट्रक ड्रायव्हर म्हणतो, तुम्ही खरंच खूप सुंदर आहात, मी नेहमीच आता तुमच्याकडे येत जाईन. गायत्री म्हणते, ठीक आहे. गायत्री विचार करत असते की गावामध्ये आउटसाइडरला आपले घर आहे आणि हा ट्रक ड्रायव्हर अनोळखी आहे. हा आपल्या घरी आला गेला, कोणाला काही संशय येणार नाही. आणि अशा प्रकारे आता हा ट्रक ड्रायव्हर अनिल हा नेहमीच रोज गायत्रीच्या घरी येऊ लागला होता. तसे रात्रीचे 9-10 वाजायचे. गायत्रीचा मुलगा झोपायचा. हा अनिल गायत्रीकडे यायचा आणि त्याचं मन खुश झाल्यानंतर तो गायत्रीला काही पैसे देखील द्यायचा. गायत्रीला देखील ते खूप छान वाटत होतं आणि गायत्री देखील तशी एकटी पडलेली होती. ती एक लालची महिला होती. तिला देखील पैशांची गरज होती. आता असेच काही दिवस गेल्यानंतर हा ट्रक ड्रायव्हर अनिल असतो, हा आपल्या कट्ट्यावरती बसलेला असतो. आपल्या मित्रा महेशला तो बोलावून घेतो. महेश दारूचा खंबा घेऊन येतो आणि दोघेही त्या ठिकाणी दारू पीत बसतात. दारू पिता पिता यांच्यामध्ये गप्पा गोष्टी सुरू होतात. तसा अनिल म्हणतो, माझ्याकडे एक खूप सुंदर विधवा आंटी आहे आणि ती माझ्या सर्व इच्छा पूर्ण करते. तेव्हा त्याचा मित्र महेश तो देखील थोडीशी दारू पिलेला असतो. तो म्हणतो, अरे यार, माझा देखील तू विचार कर. आणि त्यानंतर हा अनिल म्हणतो, ठीक आहे, तुझं काम त्या ठिकाणी होऊ शकतं, मात्र त्या महिलेला तुला पैसे द्यावे लागतील. आणि ती 2000 रुपये घेते. आता महेश म्हणतो, मी देण्यासाठी तयार आहे. अनिल लगेच गायत्रीला कॉल करतो आणि तिला सांगतो, माझा एक चांगला मित्र आहे, त्याला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे आणि या बदल्यात तो तुला पैसे देखील 1000 रुपये देऊन टाकेल. गायत्री देखील त्या ठिकाणी तिला मन आवरत नाही आणि ती म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही. रात्री जसे 9-10 वाजतील तेव्हा तुम्ही माझ्या घरी या. आणि त्यानंतर अनिल हा महेशकडून अगोदरच 2000 रुपये घेतो आणि त्याला सांगतो, मी जेव्हा कॉल करेन तेव्हा तू ये. आता जसे इकडे रात्रीचे 9 वाजतात. गायत्री आपल्या मुलाला झोपून घेते आणि त्यानंतर अनिलला कॉल करते. अनिल आपला मित्र महेशला कॉल करतो. त्याला घेऊन ट्रकमध्ये बसून गायत्रीच्या घरी जातो. गायत्रीच्या घरी जसे ते दोघे गायत्रीच्या घरी जातात त्या ठिकाणी दरवाजा बंद होतो आणि त्यानंतर गायत्री देवी आणि महेशमध्ये शरीर संबंध बनू लागतात. महेश सोबत झाल्यानंतर अनिल अशा प्रकारे यांचं सुरू असतं. मात्र याच दरम्यान अनिलने जे कंडोम वापरलेलं असतं ते कंडोम फुटून जातं आणि ते त्यांच्या लक्षात येतं. मात्र त्यांना त्या ठिकाणी मोह आवरत नाही आणि ते वाईट कृत्य हे करतच असतात. मात्र गायत्री देवीला माहीत नसतं की या गोष्टीमुळे पुढे चालून तिच्यासोबत किती मोठा अनर्थ घडणार आहे. आता अशा पद्धतीने महेश आणि अनिल खुश होतात. गायत्रीला पैसे देतात आणि त्यानंतर आता नेहमीच महेश आणि अनिल हे गायत्री देवीकडे येऊ लागले होते. आणि गायत्री देवीबद्दल जी बात गावामध्ये कोणालाच कानोकान खबर नव्हती. आता एक दिवस जेव्हा अनिल आणि महेश हा गायत्रीकडे आलेले असतात तेव्हा हा महेश गायत्रीला म्हणतो, तू ठरवलं तर तू खूप मालामाल होऊ शकते. गायत्री म्हणते, मी कसं मालामाल होऊ शकते? तेव्हा हा महेश सांगतो, माझ्याकडे खूप सारे ट्रक ड्रायव्हर मित्र आहे आणि त्यांना गरज आहे. तू जर त्यांना करू दिलं तर ते तुला भरपूर पैसे देतील. आणि अशा प्रकारे ही गायत्री पैशाची लालसी महिला त्या ठिकाणी तयार होते. आणि त्यानंतर महेश आपल्या अनेक मित्रांना तिच्या घरी घेऊन येऊ लागतो. अनिल देखील त्याच्यात सहभागी असतो आणि गायत्रीकडून अनिल आणि महेश याबद्दल 25% कमिशन देखील घेत होते. गायत्री देखील हशी खुशी त्यासाठी तयार झालेली असते. अशा प्रकारे एक प्रकारचा गायत्री हा धंदाच करू लागली होती आणि थोड्या दिवसात खूप सारा पैसा तिच्याकडे जमा होऊ लागला होता. गायत्रीला वाटले तर ती कधी आपल्या किराण्याचं दुकान सुरू करायची, तिला वाटेल तेव्हा बंद करायची. ते किराण्याचं दुकान फक्त एक बहाणा होता. मात्र तिला ताजा पैसा हा दुसऱ्याच ठिकाणावरून येत होता. आता गायत्री देवीचं इतकं सारं हसी खुशी चाललेलं जीवन बघून ती शेजारी राहणारी मनीषा एक दिवस गायत्रीकडे येते आणि गायत्रीला म्हणते, तुझं तर खूप छान सुरू आहे, एवढा सारा पैसा अडका, तू तर दुकानामध्ये जास्त बसत नाही, हे एवढं ऐश्वर्य कसं निर्माण झालं? तेव्हा गायत्री तिला चालू असलेला धंदा त्या मनीषीला सांगून टाकते. आणि गायत्री म्हणते, तू देखील हा व्यवसाय करू शकतेस, तुला जर पैशाची गरज आहे. पण मनीषा तशी स्त्री नव्हती. मनीषा म्हणते, नाही, मी हे करू शकत नाही. आणि त्यानंतर ती त्या ठिकाणावरून उठून आपल्या घरी जाते.
मात्र महिलांच्या पोटामध्ये कोणतीही गोष्ट राहत नाही. या मनीषा देवीचा नवरा शिवम जेव्हा घरी येतो तेव्हा मनीषा देवी शिवमला सांगते, आपल्या शेजारची जी महिला आहे गायत्री देवी ही अनेक ट्रक ड्रायव्हरकडून असा धंदा करून घेत आहे आणि पैसे कमवत आहे. जेव्हा शिवम हे सर्व ऐकतो तेव्हा शिवमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. शिवम आता मनीषाला म्हणतो, मला शेतामध्ये काम करण्यासाठी शेतात पाणी देण्यासाठी जायचं आहे, त्यामुळे तू मला जेवायला दे. जेवण केल्यानंतर शिवम घरातून बाहेर निघतो आणि थेट रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान गायत्रीच्या घरात जातो. गायत्री जसा दरवाजा उघडते आणि बघते की शेजारचा शिवम आपल्या घरी आला आहे. आता गायत्री म्हणते, बोला काय काम आहे. तेव्हा शिवम तिला स्पष्ट म्हणतो, तू जे वाईट काम करत आहे ते बंद करून टाक. जर तू हे बंद केलं नाही तर मात्र मी गावातील सरपंच मनोहरलालला तुझा हा सर्व कारनामा सांगून देईन. आता गायत्री देवी त्या ठिकाणी घाबरते आणि त्यानंतर शिवम आपला खरा डाव टाकतो. शिवम म्हणतो, जर तू मला तुझ्यासोबत वेळ घालू दिला तर मात्र मी कोणालाही सांगणार नाही. आणि आता अशा प्रकारे गायत्री देखील त्या ठिकाणी तयार होते आणि शिवम आणि गायत्री यांच्या दोघांच्या सहमतीने त्या ठिकाणी त्यांचे पुन्हा अनैतिक संबंध प्रस्थापित होतात. अशा प्रकारे गायत्रीचा शेजारी राहणारी मनीषा आणि मनीषाचा नवरा शिवम देखील गायत्रीसोबत वाईट कृत्य करू लागला होता. असे दिवस जात होते. गायत्रीला पैशाची कसलीच कमी नव्हती. ती ऐशोआरामात जीवन जगत होती. मात्र एक दिवस अशीच ती आपल्या किराणाच्या दुकानात बसलेली असताना तिला अचानक चक्कर येऊ लागते. तिला वाटू लागते की आपल्याला नक्कीच काहीतरी मोठा आजार झाला आहे आणि त्यानंतर ते शहरामध्ये जाण्याचं ठरवते. शहरात जाते, हॉस्पिटलमध्ये जाऊन आपला चेकअप करते. चेकअप केल्यानंतर जसं दुसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणतात, रिपोर्ट घेण्यासाठी तुम्हाला यावं लागेल. गायत्री जशी पुन्हा शहरामध्ये हॉस्पिटलला जाते आणि रिपोर्टमध्ये काय आलं ते विचारते तेव्हा डॉक्टर सांगतात, तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला येडच झालेलं आहे असं दिसत आहे. तेव्हा गायत्री हे ऐकून त्या ठिकाणी खूप घाबरते, कारण हा एक जीवघेणा गंभीर आजार असतो. आता डॉक्टरही विचारत असतात, हे सर्व कसं झालं आम्हाला सांगा. तेव्हा गायत्री सांगते, माझे ट्रक ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध होते आणि त्यामुळेच मला येडच झालं आहे. डॉक्टर म्हणतात, तुम्ही ही फार मोठी चूक केली. ट्रक ड्रायव्हरांसोबत तुम्ही हे असं करायला नव्हतं पाहिजे. त्यानंतर गायत्री हिंमत करून डॉक्टरांकडून गोळ्या औषधं घेते. डॉक्टर सांगतात, आता तुम्ही फक्त थोड्या दिवसांच्या सोबत आहात. त्यानंतर गायत्री आपल्या घरी येते आणि दुःखात असते. गायत्री विचार करते की ही गोष्ट आपल्या कोणाला तरी सांगितली पाहिजे आणि त्यानंतर गायत्री शेजारी राहणाऱ्या मनीषाला कॉल करते आणि तिला सांगते, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. मनीषा देखील तिचं काम आवरल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता गायत्रीच्या घरी येते. तसं गायत्री सांगू लागते, मी आज हॉस्पिटलमध्ये गेले होते तर माझ्या रिपोर्टमध्ये मला येडेच झालेलं आहे असं समजलं. आता जसं मनीषा हे ऐकते तसं मनीषा म्हणते, तुझ्यासोबत उठण्या बसण्यात पण आता फायदा राहिला नाही. आणि मनीषा तिथून उठते आणि आपल्या घरी येते. घरी आल्यानंतर आपला नवरा शिवमला सांगते की गायत्रीला येडच झाला आहे. शिवम जसं ऐकतो गायत्रीला येडच झालेला आहे तसा शिवम त्या ठिकाणी खूप घाबरतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवम देखील हॉस्पिटलला जातो आणि आपला चेकअप करतो. दुसऱ्या दिवशी जसा रिपोर्ट येतो, रिपोर्टमध्ये शिवमला देखील येडच झालेला असतो. आता शिवमला जेव्हा समजते येडच झाला आहे तेव्हा शिवम खूप बैचेन होऊन जातो आणि आपल्या कर्माला दोष देत बसतो. शिवम विचार करतो, हे सर्व झालं त्या गायत्रीमुळे झालं. त्या गायत्रीने अनेक ट्रक ड्रायव्हरांसोबत हे कृत्य केलं आणि त्याच ठिकाणी मी देखील तसं केलं. त्यामुळे शिवम हा पूर्ण सुराच्या भावनेने पेटलेला असतो आणि तो जसा घरी जातो तसा आपल्या घरातून धारदार हत्यार काढतो आणि गायत्रीच्या घरी जातो. तिला म्हणतो, तू माझ्या जीवनाचं वाटोळं केलं आणि तुझ्यामुळे बऱ्याच लोकांची वाट लागणार आहे. तू एक निस्त्री आहे. आणि त्यानंतर हा शिवम त्या धारदार हत्याराने गायत्रीचे तुकडे करतो आणि त्यानंतर ते हत्यार घेऊन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर होतो आणि पोलिसांना सरेंडर करतो. पोलिसांना सांगतो, मी आमच्या गावातील गायत्री देवी नावाच्या महिलेचा खून केला आहे. पोलीस त्या ठिकाणी त्याचं हत्यार जप्त करतात आणि गावात जाऊन त्या महिलेचा त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम करण्यात येतो. जेव्हा पोलीस शिवमचा जबाब घेतात तेव्हा शिवम सांगतो, या महिलेला येडच झाला होता. ही गावामध्ये अशा पद्धतीने धंदा करत होती आणि या महिलेमुळे मला देखील येडच झाला. त्यामुळे मी हिचा काटा काढला. आणि त्यानंतर पोलीस शिवमविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये पाठवतात.
अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.